आपण उपासनेमध्ये पुढे जात आहोत आणि आज प्रभूच्या मेजामध्ये आपण सहभागी होणार आहोत आणि पास्टर मंगेश यांना मी विनंती करतो या विधीमध्ये ते आपल्याला चालवते. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना सलाम. प्रभू भोजनामध्ये जाण्याआधी आपण वचनाने पुन्हा एकदा मार्गदर्शन घेऊया. वचनाद्वारे पास्टर कौशल यांचे मी उपकार मानतो. पुन्हा एकदा वचनाद्वारे अत्यंत महत्त्वाचा विषय तुम्ही आम्हाला शिकविला, जो अत्यंत महत्त्वाचा आहे पुणे रिफॉर्म बॅप्टिस्ट चर्च आणि सर्वच तारलेल्या आणि विश्वासणाऱ्यांसाठी, की आपल्याला आपल्या श्रमाद्वारे, आपल्या पैशाद्वारे, आपल्या वेळेद्वारे देवाच्या राज्याची वाढ करायची आहे. बऱ्याचदा आपण आपले पैसे नुसतं व्याजासाठी वापरतो. मोठे मोठे स्कीम टाटा अंबानीच्या याच्यामध्ये गुंतवितो. आपले श्रम नुसतं आपण जगाला देतो, पण देवाच्या राज्यासाठी आपण झटायला तयार नसतो आणि आपली वेळ आपण द्यायला तयार नसतो. पण असे अनसंग हिरोज आणि हिरोईन्स जे पडद्याच्या मागं राहून काम करतात, ज्यांच्याबद्दल बायबलमध्ये फार थोडकी माहिती दिलेली आहे, आणि असे लोक आपल्याला मंडळीच्या इतिहासामध्ये सुद्धा भेटतील. आणि आजही बऱ्याच विश्वासू जे चर्चेस आहेत तिथे आपल्याला असे पडद्याच्या मागे राहून काम करणारे लोक आढळतात, जे बाथरूम साफ करतात, प्रभू भोजनाची मेज तयार करतात, प्रभू भोजनाला लागणाऱ्या ज्या सर्व वस्तू आहेत त्याच्यासाठी धावपळ करतात, पैशा अडक्याने मदत करतात, वेळेवर येऊन पाठिंबा देतात. त्यांना बरेचसं कौशल्य नसतं, पण ते वेळेवर येऊन सेवकांना एक प्रकारचा पाठिंबा देतात. मंडळी भक्ती झाल्यानंतर ते त्यांच्यासोबत सर्व काम होऊच तर त्या ठिकाणी थांबतात आणि अशा रीतीने पाठिंबा देतात. आणि जगामध्ये आणि मॉलमध्ये आणि बाजारासाठी ते पळत नाहीत, तर नुसतं ते त्यांचं काम जे आहे देवाच्या राज्यासाठी ते तळमळत असतात. आणि म्हणून मी प्रभूला धन्यवाद देतो की ह्या वचनांनी जे आहे आमचे नेत्र पुन्हा एकदा तुम्ही उघडलेले आहे, त्यासाठी मी देवाला धन्यवाद देतो. आणि यामधून आपण शिकूया की आपलं धन, आपलं तन, आपलं मन, आपली वेळ आपण देवराज्यासाठी आपण उपयोगामध्ये आणू. आणि आपण नुसतं जे आहे नामधारी लोकांसारखं जगू नाही, तर आपण खरे ख्रिस्ती ह्या नात्याने आपण खरं ख्रिस्तीत्व आपल्या कृतीतून आणि ह्या सर्व गोष्टीतून आपण दाखवूया. आज पुन्हा एकदा आपण ह्या मेजासमोर आलेलो आहोत आणि प्रभूंनी दिलेला हा जो विधी आहे, आपल्याला आपली अवस्था काय होती, देवाची विपुल कृपा आणि त्याच्यामध्ये प्राप्त झालेला विसावा याची आठवण करून देते प्रियानो. आणि मी आज ह्या वेळेस यशाया अध्याय 55 यामधून मार्गदर्शन करू इच्छितो, वाचू इच्छितो. आणि या वचनांद्वारे परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. पहिले काही वचनं मी तुमच्यासमोर वाचतो, पहिले 7 वचनं, आणि इतर वचने जे आहेत ते आपण आपल्या वेळेत आपण वाचू शकता. आहोत तहानलेल्यांनो, तुम्ही सर्व जलाशयाकडे या. जवळ पैसा नसलेले तुम्ही या. सौदा करा, खा. या पैशा वाचून व मोला वाचून द्राक्ष रसाचा व दुधाचा सौदा करा. जे अन्न नव्हे त्यासाठी दाम का देता? ज्याने तृप्ती होत नाही त्यासाठी श्रम का करता? माझे लक्षपूर्वक ऐका आणि उत्तम ते खा. तुमचा जीव पौष्टिक पदार्थाचे सेवन करून संतुष्ट हो. कान द्या, माझ्याकडे या, ऐका, म्हणजे तुमचा जीव वाचेल आणि मी तुमच्या बरोबर सर्व काळाचा करार करीन. म्हणजे दाविदाला देव केलेले अढळ प्रसाद तुम्हाला देईल. पहा, मी त्याला राष्ट्राचा साक्षी, राष्ट्राचा नेता व शास्ता नेमले आहे. पहा, तू ओळखत नाही अशा राष्ट्रांना तू बोलाविशील.
ज्या राष्ट्राला तुझी ओळख नाही ते तुझ्याकडे धाव घेतील. ज्याने तुला वैभवयुक्त केले तो परमेश्वर तुझा देव, इस्रायलाचा पवित्र प्रभू. याच्यामुळे असे होईल, परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोवर त्याला शोधा. तो जवळ आहे, तोच त्याचा धावा करा. दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो, म्हणजे तो त्याच्यावर दया करील. तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करेल. ह्या संदर्भामधून आपण 2 गोष्टी पाहू शकतो अगदी स्पष्ट रीतीने, आणि ते म्हणजे देवाची विपुल दया आणि संपूर्ण अवलंबन. देवाची विपुल दया आणि संपूर्ण अवलंबन. abundant mercy or abundant grace of God and the total dependency of human being for the salvation. ह्या गोष्टी आपण ह्या ठिकाणी पाहतो. तुम्ही ह्या शास्त्र भागाचा बारकाईने ज्यावेळेस अभ्यास कराल तर तुम्हाला ह्या ठिकाणी परमेश्वराची विपुल दया त्या लहान लहान शब्दामधून दिसेल. आणि ते लहान लहान शब्द कोणते आहेत प्रियांनो? जर बायबलकडे तुमचं जर लक्ष असेल तर तुम्ही कृपया करून तुम्ही वचन 1 कडे पहा. ते लहान शब्द आहे या. वचन 1 मध्ये पुन्हा या, पैसा नसलेले या, सौदा करा, खा. त्यानंतर पुन्हा वचन 2 मध्ये त्या विपुल दयेची, विपुल करुणेचे शब्द कोणते आहे? माझे लक्षपूर्वक ऐका, उत्तम ते खा. आणि पुढे वचन 3 मध्ये माझ्याकडे या, ऐका. आणि मग पुढे वचन 6 मध्ये आपल्याला पुन्हा एकदा देवाची ती विपुल दया पाहावयास मिळते. 6 आणि 7 मध्ये तो म्हणतो की मी तुमच्यावर दया करेल आणि भरपूर क्षमा करेल. आणि खास करून 3 शब्द या, माझे ऐका आणि खा, कम, ईट अँड लिसन ऑर हिअर. हे देवाची, हे जे लहान शब्द आहे प्रियांनो, याच्यामधून आपल्याला देवाची विपुल दया पाहावयास मिळत आहे. या, खा आणि ऐका. ज्यावेळेस आपण नवीन करारामध्ये जातो त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो की अहो कष्ट आणि भाराक्रांत जनो, तुम्ही माझ्याकडे या म्हणजे तुम्हाला विसावा मिळेल. तुम्ही माझ्याकडून शिका म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. आणि अशाच प्रकारचं पाचारण देव जो आहे दुर्जनांना आणि पाप्यांना देतो. आणि खास करून ह्या ठिकाणी आपण पाहतो की हे कोणासोबत बोलत आहे प्रभू. आणि ह्या ठिकाणी आपल्याला स्पष्ट रीतीने शिकावयास मिळत आहे की जे ताणलेले आहेत, जे भुकेले आहेत, आणि वचन 7 नुसार जे दुर्जन आहेत, प्रभू म्हणतो की दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपला कल्पनांचा त्याग करो, परमेश्वराकडे वळो म्हणजे तो त्याच्यावर दया करेल. आणि परमेश्वर जो आहे तो जे स्वतःला धर्मी आणि नीतिमान समजतात, जे स्वतःला बलाढ्य समजतात, शहाणे समजतात, न्यायी आणि फार पवित्र समजतात, परमेश्वर अशा लोकांना बोलून राहिलेला नाहीये पर्यंत. God is not calling the self-righteous people who think that they do not need the gospel and the grace, people who think they are already healthy. God is not calling those people who think they are already righteous and holy and healthy. परमेश्वर जो आहे अशा लोकांना बोलावीत नाही जे स्वतःला नीतिमान समजतात, पवित्र समजतात, स्वतःला सुदृढ समजतात. पण आपला प्रभू जो आहे तो अनीतिमानांना, पाप्यांना आणि रोग्यांना बोलवण्यास, पापी आणि अपराधी लोकांना तो बोलवितो. आणि हा संदर्भ पुन्हा एकदा आपल्याला स्पष्ट करतो प्रियांनो, दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो, परमेश्वराकडे वळो, तो त्याच्यावर दया करेल आणि भरपूर क्षमा करेल. आणि आपण सर्वजण दुर्जन आहोत, आपण सर्वजण अधर्मी आहोत. आदामामध्ये पतित, बंडखोर
परमेश्वराच्या मुखावर थुंकणारे, आपल्या बुक्कीने त्याच्या चेहऱ्याकडे आपली बुक्की दाखविणारे, आपले हात उगारणारे आणि त्याचे पवित्र नियम झुगारून त्या पवित्र नियमांना आपल्या पायाखाली तुडवणारे असे आपण होतो जन्मजात. परंतु ह्या ठिकाणी आपण पाहतो की जर आपण देवाकडे आलेलो आहोत तर याचं श्रेय देवाचंच आहे, याचं श्रेय प्रभूचंच आहे. त्याच्यामुळे आम्ही त्याच्याजवळ आलेलो आहोत. आणि किती सुंदर आमंत्रण ह्या ठिकाणी पाप्यांना एक अत्यंत महान निर्माण करता. तो 8व्या वचनामध्ये म्हणतो की माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाही, माझे मार्ग तुमच्या मार्ग नाही. ह्या ठिकाणी तो म्हणतो की कारण आकाश जसे पृथ्वीवरून उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहे. याचा अर्थ तो दाखवत आहे की तो आपल्यापेक्षा वेगळा आहे, स्वतंत्र आहे, अत्यंत उंच आहे. असं असून सुद्धा तो कृपेचं पाचारण आपल्याला देतो. अहो दुष्ट लोकांनो, दुर्जन लोकांनो, अधर्मी लोकांनो, तुम्ही माझ्याकडे या. What abundant mercy and grace we see in this particular chapter. किती विपुल दया आणि कृपा आपल्या अधर्मी दुर्जन लोकांकडं ह्या अद्भुत ट्रान्सेंडेंट महान आणि उंच सर्वश्रेष्ठ देवाची आपल्या प्रती असलेली दया आपल्याला पाहायला भेटत आहे. तो आपल्याला बोलावित आहे, या, खा आणि माझे ऐका. आणि तो म्हणतो की परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तो परत त्याला शोधा. तो जवळ आहे, तोच त्याचा धावा करा. परमेश्वराच्या सहन शक्तीची सीमा आहे आणि त्यांनी जी ऑफर किंवा त्यांनी जे पाचारण किंवा जे बोलावणं दिलेलं आहे ते पण काही काळाकरिता आहे. काही काळासाठी एवढं ह्यासाठी आहे कारण की आपलं आयुष्य 60 किंवा 70 वर्षाचं आहे. आणि आपण असं समजू नये की माझ्या मृत्यूशयेवर मृत्यूशयेवर मी असताना मी देवाचा शोध घेईल आणि मी झटून त्याचा शोध घेईल. नाही, ह्या ठिकाणी वचन 6 सांगतं की परमेश्वरा प्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधा, तो जवळ आहे तोच त्याचा धावा करा. आणि नवीन करारामध्ये सांगितलेलं आहे की टुडे इज द डे. आज म्हटलेल्या ह्या दिवसामध्ये तुम्ही त्याचा शोध करा आणि त्याचा धावा करा. कारण की उद्याच्या दिवसावर आपण निर्भर राहू नाही. आणि अशा रीतीने परमेश्वराची विपुल दया ह्या चॅप्टरमध्ये, ह्या अध्यायामध्ये आपल्याला पाहावयास मिळत आहे. आणि ह्या अध्यायामध्ये आपल्याला पाप्यांचं संपूर्ण अवलंबन देवावर आहे तारणासाठी, सार्वकालिक जीवनाकरिता हे आपल्याला ह्या ठिकाणी पाहावयास मिळतं. आणि अशाच प्रकारचं पाचारण आणि बोलावणं आपल्याला योहान 6:35 मध्ये पाहावयास मिळतं. योहान 6:35 कोणीतरी कृपया करून कोणतरी वाचावं. योहान 6:35. मीच जीवनाची भाकर आहे, जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. आणि सोप्या भाषेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की या आणि ही भाकर खा. पुन्हा एकदा यशायामध्ये जे आपण शिकलो की या, खा आणि माझे ऐका, ख्रिस्त तीच भाषा योहान 6:35 मध्ये ह्या ठिकाणी उपयोगामध्ये आणत आहे. आणि प्रगटीकरण 22 मध्ये पुन्हा एकदा आपल्याला हीच भाषा आणि हेच पाचारण, हेच बोलाविणं जे आहे, कृपेचं दयेचं बोलाविणं आपल्याला प्रगटीकरण अध्याय 22 आणि 17 मध्ये पाहावयास मिळतं. ये, आत्मा व वधू म्हणतात ये, ऐकणाराही म्हणो ये आणि ताणलेला येव, ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेव. देवाची विपुल दया आणि देवाची विपुल कृपा आपल्याला ह्या ठिकाणी पाहावयास मिळते. ज्यांच्याजवळ पैसा नाही, पैसा नसलेले तुम्ही या, सौदा करा. पैशा वाचून व मोला वाचून द्राक्षरसाचा व दुधाचा सौदा करा. याचा अर्थ आम्ही पूर्ण रीतीने हताश आहोत आणि पूर्ण रीतीने आमचं
अवलंबन जे आहे आम्ही देवावर अवलंबून आहे, आमच्या तारणासाठी, आमच्या आध्यात्मिक जीवनाकरिता, स्वर्गासाठी, सार्वकालिक जीवनाकरिता, पापांच्या क्षमासाठी आम्ही कोणत्याही प्रकारचा पैसा मोजला नाही, कोणत्याही प्रकारचं श्रम केलं नाही, आम्ही धर्मी नाही, आम्ही पवित्र नाही, आम्ही नीतिमान नाही, आम्ही काही केलेलं नाही. हे पहिलं वचन आपल्याला स्पष्ट रीतीने अशा रीतीने शिकवितं. आणि प्रभूला आपण धन्यवाद देऊया की हा ट्रान्सेंडेंट म्हणजे इतका उंच, सर्वश्रेष्ठ, पृथ्वी आणि सर्व गोष्टींचा निर्माण करता हा त्याच्या योजनेनुसार आपल्या पाप्यांना तो बोलावित आहे. या, खा आणि मजकडून माझे ऐका. आणि यामधून आपल्या प्रभूची प्रीती, आपल्या प्रभूची कृपा, आपल्या प्रभूची दया आपल्याला ह्या शब्दांमधून शिकावयास मिळते. या, माझे ऐका आणि यामधून खा. प्रभू परमेश्वर आपल्या सर्वांना ह्या वचनांद्वारे आशीर्वाद देव. आणि आजही जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाहेर आहेत, ज्यांना असं वाटतं की ख्रिस्ताच्या बाहेर जीवन आहे, सर्व प्रकारचे अंमली पदार्थ आणि जगामध्ये जीवन आहेत, अशांना प्रभू किती प्रेमळ हाक मारत आहे. परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोवर त्याला शोधा, तो जवळ आहे, तोच त्याचा धावा करा. दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो, म्हणजे तो त्याच्यावर दया करील आणि तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करील. प्रभू परमेश्वर आपल्याला या वचनांद्वारे आशीर्वादित करो. आणि हे वचन जे आहे आपल्या सर्वांसाठी आहे. आणि जे ख्रिस्ताच्या बाहेर आपण होतो, ह्याच परमेश्वराने आपल्याला बोलाविलेलं आहे, पाचारण दिलेलं आहे. आणि ह्या पाचरणाद्वारे आपण त्याच्याजवळ आलेलो आहे. आणि हे परमेश्वरामुळे घडलेलं आहे. आणि आजही जे ख्रिस्ताच्या बाहेर आहे, ख्रिस्त त्याचे हात लांब करून तुम्हाला बोलावित आहे, त्याचे बाहू जे आहे उघडून तुम्हाला बोलावित आहे. या, खा आणि माझे ऐका. परमेश्वराच्या करुणेने मी तुम्हाला विनंती करतो की आपले जीवन तुम्ही ख्रिस्ताला द्या, त्या पुत्राचं चुंबन घ्या, त्याला तुम्ही शरण द्या, त्या राजाला, आणि पश्चाताप करून ख्रिस्तावर विश्वास ठेवा. आणि आपण जे सुवार्तेवर विश्वास ठेवलेले आहोत, आपण विसावा पावलेले लोक आहोत, ख्रिस्ताने आपल्या अधर्मांची क्षमा केलेली आहे, ह्या खात्रीने आम्ही ह्या मेजाजवळ येतो. आपण दोषी भावनेने, अपराधीपणामुळे येत नाही की काल मी कमी प्रार्थना केली, मागचं एक सेमिनार मी मिस केलं, किंवा दान धर्म मी देऊ शकलो नाही, अशा अपराधी भावनेने किंवा आम्ही दोषीपणामुळे येत नाही ह्या मेजाजवळ. आम्ही ह्या मेजाजवळ याच्यासाठी येतो कारण की आपल्या देवाने आपल्याला बोलाविलेलं आहे, या, खा आणि माझे ऐका. आणि ख्रिस्ताने तारण पूर्ण केलेलं आहे, त्याच्यामध्ये आमची सर्व पापे धुतल्या गेलेली आहे. त्यांनी आपल्याला शुद्ध केलेलं आहे, पवित्र केलेलं आहे, त्यांनी आमची मुक्ती पूर्ण केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही विसावा पावलेले लोक आहोत. ह्या खात्रीने आणि निश्चिततेने आपण ह्या मेजाजवळ येतो. ह्या मेजामधून खाल्ल्याने जे आहे, आपण पाहतो की आमच्या पापांची क्षमा होणार नाही, पण आमच्या पापांची क्षमा झाली आहे म्हणून आम्ही ह्या मेजाजवळ येतो. त्यांनी आम्हाला नीतिमान ठरविलेलं आहे म्हणून आम्ही ह्या मेजाजवळ येतो. त्यांनी आमचं तारण पूर्ण केलेलं आहे म्हणून आम्ही ह्या मेजाजवळ येतो. त्यांनी आम्हाला सार्वकालिक वतन नियुक्त केलेलं आहे, त्यामुळे आम्ही ह्या मेजाजवळ येतो. प्रभू परमेश्वर आपल्या सर्वांना खात्रीने आणि निश्चिततेने ह्या मेजाजवळ येण्यास कृपापूर्वक सहाय्य करो. प्रभूला गौरव असो. मी ह्यावेळेस बंधू अमित आणि बंधू प्रशांत यांना विनंती करतो की ते प्रभू भोजनाचे जे एलिमेंट्स आहेत, भाकर आणि द्राक्ष रस, त्याचं वितरण ते करतील ह्यावेळेस. The steadfast love of the Lord never ceases. His mercy never come to an end. They are new every morning.
every morning. Great is thy faithfulness, O Lord. Great is thy faithfulness. प्रभूची दया कधी संपत नाही. त्याच्या करुणेत खंड पडत नाही. ती रोज सकाळी नवी होते, सकाळी नवी होते. त्याची सत्यता थोर आहे, त्याची सत्यता थोर. प्रभु की दया निरंतर बनी रहती है, उसकी करुणा सदा की है. भोर वह नहीं होती, वह नहीं होती. उसकी सच्चाई महान है, उसकी सच्चाई महान. प्रभूची दया कधी संपत नाही. त्याच्या करुणेत खंड पडत नाही. ती रोज सकाळी नवी होते, सकाळी नवी होते. त्याची सत्यता थोर आहे, त्याची सत्यता थोर. प्रभू भोजन अशा सर्वांकरिता आहे ज्यांना प्रभू येशू ख्रिस्ताकडून कृपा आणि दया प्राप्त झालेली आहे, ज्यांनी आपल्या पापांचा पश्चाताप केला आहे आणि सतत आपल्या पापांचा पश्चाताप करतात, पवित्र आणि शुद्ध जीवन जगतात, देवाच्या आज्ञा पाळतात, देवाला प्रसन्न करतात. आणि ज्यांचं तारण झालेलं आहे, नवीन जन्म झालेला आहे, अशा सर्वांकरिता प्रभू भोजन आहे. ज्यांनी बाप्तिस्मा घेऊन पहिलं आज्ञापालन पूर्ण केलेलं आहे आणि ख्रिस्ताला समर्पित झालेले लोक, अशा सर्व लोकांकरिता प्रभू भोजन आहे. आणि आशा करतो की असे जे सर्व लोक आहेत, जे तारलेले आहेत, पवित्र जीवन जगत आहेत, आपल्या पापांचा पश्चाताप करतात, अशा लोकांसाठी प्रभू भोजन आहे. आणि ज्या प्रकारे आपण शिकलो की आपण खात्रीने मेजाजवळ येतो, दोषी पण घालवण्यासाठी येत नाही, तर खात्रीने येतो की ख्रिस्तानी मुक्ती पूर्ण केलेली आहे. आपण थोडा वेळ घेऊया ह्या वेळेस आणि आत्मपरीक्षण करून आपण पश्चाताप करू, पाप कबुली देऊन आपण पुढे ही भाकर आणि द्राक्षरस घेणार आहोत. आपण काही वेळ घेऊया. जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे. जर आपण अशा भयानक पापांमध्ये असू ज्याद्वारे ख्रिस्ताची निंदा होऊ शकते, आपण आपल्या पापांचा पश्चाताप करून ती पापे सोडून देऊया आणि त्याच्या सन्मानासाठी आपण हे ख्रिस्ती जीवन जगूया. प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो, किती प्रीतीने, दयेने, कृपेने तू आम्हाला बोलवेल. या माझ्या ऐका, खा. ज्यांच्याजवळ पैसे नाही त्यांनी यावं आणि सौदा करावा व खावा. स्वर्गीय प्रिय प्रभू, आम्ही ताणलेले, भुकेले होतो, आम्ही दुर्जन होतो, अधर्मी होतो. स्वर्गीय प्रिय प्रभू, तुझ्या कृपेमुळे मशिहाच्या वधस्तंभावरील तार
त्या तारणाच्या कार्यामुळे, त्याच्या अर्पणामुळे, त्याच्या पुनरुत्थानामुळे आम्ही वाचल्या गेलो प्रिय प्रभू. आम्ही भस्म झालो नाही, आमचा नाश झाला नाही, कारण की तुझी विपुल दया आम्हावर तू ओतलेली आहे. आम्हाला तू क्षमा कर प्रिय प्रभू. तारण झाल्यानंतरही आमच्या विचाराद्वारे, कृतीने आणि आमच्या शब्दांद्वारे आम्ही तुझ्या विरुद्ध वागतो. आम्हावर दया आणि कृपा कर. तुझ्या वचनाने तू आम्हा शुद्ध कर. धन्यवाद देतो प्रिय प्रभू. प्रभू येशू ख्रिस्ता, तू आज आमच्यामध्ये आहेस आणि हे प्रभू भोजन केवळ आम्ही तुझ्या स्मरणार्थ घेत नाही पित्या परमेश्वरा, तर खऱ्या अर्थाने तू आम्हाला हे प्रभू भोजन चारत आहे. तू आमच्यामध्ये आहेस, तुझी उपस्थिती आमच्यामध्ये आहे. स्वर्गीय प्रिय प्रभू, आमचं सहाय्य कर. ख्रिस्ताच्या पवित्र आणि महान नावात आम्ही ही प्रार्थना सादर करतो, म्हणून तू ऐक. आमेन. आपण सर्वजण प्रभू भोजन साजरा करूया. दिस इज द टाइम टू सेलिब्रेट. कारण की हे भोजन आहे ख्रिस्त आणि त्याच्या शिष्यांनी पण जे आहे मुक्तीचं साजरीकरण करून त्यांनी भोजन खाल्लं होतं त्या रात्री. आणि आपण सुद्धा देवाने आपल्याला दिलेली जी मुक्ती आहे, कृपा आणि दया, त्याचं साजरीकरण आपण करूया. आणि आपण प्रार्थनापूर्वक ख्रिस्ताचं शरीर ह्या नात्याने ख्रिस्ताचं बलिदानाचं स्मरण करून तो आपल्यामध्ये उपस्थित आहे याची आठवण ठेवून, आणि तो पुन्हा येणार आहे त्याच्या वधूला नेण्यास, ह्या गोष्टींचं स्मरण करून आनंदाने आपण हे ग्रहण करूया. यावेळेस आपण आपले दानार्पण, दशमांश, उपकारस्तुतीचं दान, ते सर्व काही आपण प्रभूच्या भांडारामध्ये देणार आहोत. आणि हे करत असताना आपल्यामध्ये पास्टर मंगेश आणि पास्टर कौशल आहेत, ते एक विशेष गीत यावेळेस सादर करणार आहे. त्यांना मी विनंती करतो पुढे येऊन त्यांनी ते गीत सादर करावं, आणि त्यावेळेस आपण सर्वजण आपले दान प्रभूच्या भांडारामध्ये अर्पण करूया.